जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे। मात्र हे उपोषण अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी अधिसूचनेची 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। अंमलबजावणी होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असंही ते म्हणाले। मराठ्यांना फसवलं तर पुन्हा नवीन लढाई लढणार असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिलेला आहे। ज्यांच्या सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या कायद्याने त्यांची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार, त्याशिवाय आंदोलन थांबत नाही। आम्ही मराठी शेतकरी आम्ही मराठी आम्ही, पण आता यातल्या स्वतंत्राच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको, लेकर मोठे झाले पाहिजे हे सरकारनं करणं अपेक्षित आहे। सरकारला करावंच लागेल। मी 20 तारखेपर्यंत उपोषण करत असतो, जर नाही केलं तिथून पुढे सरकारने सरकारचं धोरण बघायचं, मराठ्याचं धोरण बनणार आहे।